नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आज पुन्हा एकदा नवीन प्रवास, नवीन इतिहास आणि जबरदस्त अनुभव घेऊन आलो आहे. आजपासून आपण सुरू करत आहोत बिदर ट्रॅव्हल ब्लॉग सिरीज आणि हा आहे त्याचा पहिला पार्ट. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बिदर किल्ला आणि शीख धर्मियांचं पवित्र स्थळ गुरुद्वारा नानक झीरा साहिब. चला तर मग सुरू करूया आजचा धमाल ब्लॉग. हे आहे बिदर किल्ल्याचे प्रवेशद्वार. पहिल्याच नजरेत कळतं की हा किल्ला किती भव्य आहे. चला आज जाऊया. बिदर किल्ला हा भारतातील कर्नाटक येथील ऐतिहासिक किल्ला आहे, जो 15व्या शतकात बहमनी सुलतान अहमद शाह वली यांनी बांधला. यात पर्शियन, इस्लामिक आणि दक्षिण भारतीय शैलीचा संगम दिसतो. या भिंती बघा, खूप मजबूत आणि जाड आहेत आणि आजही तशाच उभ्या आहेत. म्हणजे तेव्हाचं बांधकाम किती मजबूत होतं हे कळतं. हा किल्ला दख्खनच्या पठारावर वसरला असून सुमारे 1200 फूट उंचीवर आहे. हे शहर महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या अगदी जवळ आहे. या किल्ल्याला 3 खंदक आणि 7 दरवाजे आहेत, ज्यात शारजा दरवाजा महत्त्वाचा आहे. हा किल्ला बिदर शहराचा भाग असल्यामुळे बिदरी हस्तकलासाठी प्रसिद्ध आहे. बिदर किल्ला हा बहमनी सल्तनतची राजधानी होती. म्हणजे जवळपास 600 वर्षाचा इतिहास आजही आपल्यासमोर उभा आहे. या किल्ल्याला भेट देण्याचा उत्तम काळ हा ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा आहे. बहमनी सुलतानाच्या काळात बिदर हे राजधानीचे शहर होते. या काळात प्रशासकीय कार्यालय, राजवाडे, मदरसे, मस्जिदी, संरक्षणात्मक तटबंदी याची उभारणी करण्यात आली होती. या किल्ल्याची तटबंदी सुमारे 5.5 किलोमीटर लांबीची आहे. या किल्ल्यामध्ये 34 बुरुज व खोल खंदक आहे. या किल्ल्यामध्ये प्रमुख वस्तू रंगीन महल, तख्त महल, 16 खंबा मस्जिद ह्या आहेत. रंगीन महल बघण्यासाठी आपल्याला ऑफिसमधून परवानगी घ्यावी लागते. सुरक्षेच्या कारणामुळे रंगीन महल बंद ठेवण्यात येते.
रंगीन महल हे सुलतानाचे खास निवासस्थान होते आणि खास पाहुण्यासाठी तर राजेशाही महल होता. येथेच राजकीय चर्चा, महत्त्वाचे निर्णय घेतले जात आणि कधीकधी सत्तेचे गुपित कटी रचले जात. या महलाला रंगीन महल असे का म्हणतात? कारण इथल्या भिंती फक्त दगडाच्या नव्हत्या, त्या रंग, कला आणि कल्पनेने जिवंत होत्या. इराणमधून आणलेल्या निळ्या फरशा, तुर्किस्तानातील नक्षीकाम, सोन्याच्या पत्राची झलक, चांदीच्या कोरीव रेषा, कंदिलाचा उजेड पडताच हा महल सोन्यासारखा चमकायचा. रंगील महलमध्ये एक प्रशस्त दालन, कोरीव लाकडी दरवाजे, शांतता आणि थंडावा देणाऱ्या भिंती. सुलतान येथे बसून कविता ऐकत, संगीताचा आनंद घेत आणि कधी युद्धाच्या योजना आखत. येथे पूर्वीच्या काळी दिवे लावले जायचे. किती सुंदर आहे हे लाकडावर कोरलेले नक्षीकाम. हे आहे त्या काळातील राणीचे हमामघर. येथे राजे महाराजे यांच्या घोड्याचे तबिले असायचे आणि समोरच असलेल्या तटबंदीवर सैनिक उभे असायचे.
हा आहे सुरंग रस्ता, जो 1000 कोठरीमध्ये निघतो. असे असंख्य सुरंग रस्ते या किल्ल्यामध्ये बनवलेले होते. ही आहे 16 खांबा मशीद. या मशिदीच्या मुख्य सभागृहात एकूण 16 भक्कम दगडी खांब आहेत. म्हणून ह्या मशिदीला 16 खांबा मशीद असे म्हणतात. हे सर्व 16 खांब एक संत दगडातून कोरलेले आहेत. कोणतेही सिमेंट किंवा आधुनिक साहित्य वापरलेले नाही. साधेपणातच तिचं वास्तुशिल्प सौंदर्य लपलेले आहे. हे आहे संग्रहालय. बिदर किल्ल्याचा इतिहासाचे जतन व प्रदर्शन करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. यामध्ये बहमनी काळ, बिदरशाही, आदिलशाही, मुघल व निजामकाळ या सर्व राजवटीचे अवशेष एकत्र पाहायला मिळतात. संग्रहालयामध्ये आपल्याला तलवारी, भाले, कट्यारे, ढाली, बहमनी व दख्खनी सैन्य वापरत असलेले शस्त्र, बहमनी सुलतानाची नाणी, आदिलशाही व मुघल काळातील नाणी, त्या काळातील अर्थव्यवस्थेची माहिती मिळते. या सर्व 1000 कोठरी आहे. येथे गुलाम ठेवले जात. बहमनी साम्राज्यानंतर काही राजांनी या कोठरींचा उपयोग जेवण बनवण्यासाठी सुद्धा केला. आता आपण चाललोय या किल्ल्यामधील महत्त्वाचं ठिकाण, या किल्ल्यावरील तोफ बघायला, जी किल्ल्याच्या बाहेर साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर एका बुरुजावर आहे. चला मग ती बघूया. किल्ल्याच्या आवारात येथे नाश्त्यासाठी एक कॅन्टीन सुद्धा उपलब्ध आहे. चला तर मग नाश्ता करायला जाऊया. येथील व्हेज पब आणि कॉफी खूप छान होती. आता आपण आलो आहे अजून एका ऐतिहासिक अशा स्थळाला भेट द्यायला. ते म्हणजे गुरुद्वारा नानक झीरा साहिब, जे बिदर शहरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे.
या गुरुद्वाराचा इतिहास 15व्या-16व्या शतकात जाऊन पोहोचतो. शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देवजी आपल्या प्रवासादरम्यान येथे आले होते. असे म्हणतात त्या काळात बिदरमध्ये पाण्याची फार टंचाई होती. लोकांच्या त्रासांनी व्यथित होऊन गुरु नानक देवजींनी टेकडीवर आपली काठी ठेवली आणि तिथे पाण्याचा झरा सुरू झाला. आजही तो झरा गुरुद्वारेत वाहताना दिसतो आणि म्हणूनच ह्या स्थळाला गुरु नानक झीरा साहिब असे नाव पडले. टेकडीच्या पायथ्याशी असलेला हा सुंदर गुरुद्वारा आणि त्यावरचे पांढऱ्या रंगाचे सुंदर संगमरवरी बांधकाम, स्वच्छ आणि शांत परिसर मनाला प्रसन्न करून जाते. शीख धर्मात हा गुरुद्वारा अत्यंत पवित्र मानला जातो आणि झऱ्याचे पाणी हे अमृततुल्य समजले जाते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की झऱ्याच्या पाण्याने त्यांचे आजार बरे होतात, मनाला शांती मिळते आणि संकटावर मात करण्याची शक्ती मिळते. त्यामुळे सर्व धर्माचे लोक इथे दर्शनासाठी येतात. येथे लंगर सेवा सुद्धा उपलब्ध आहे, जी शीख धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. लंगर म्हणजे सेवा, समानता आणि मानवतेचं प्रतीक. येथे सर्व धर्मीय लोक एकत्र बसून जेवण करतात. तर मित्रांनो, कर्नाटक बिदरचा हा पहिला पार्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये शेअर करून सांगा. चला तर मग भेटूया पुढील नवीन ब्लॉगमध्ये.